तर तुम्ही बघू शकता मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये उभा आहे. बाल्कनीमध्ये स्टेअर्सवरती उभा आहे. कारण की मला समोर जे दिसतंय ना मला ते तुम्हाला दाखवतो बघा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर मग हे असं आहे नेक्स्ट कासवांचं. अजून तरी माईट बी अंडी दिली नाही तिकडे, पण त्यांनी सेटअप करून ठेवलं आहे की इकडे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आज आहे दिवस 8वा आणि 2 दिवस शेवटचे राहिलेले आहेत, मग आपला चॅनल कम्प्लीट. तर मग कॉन्स्टंट इतका यूट्यूबवरती पहिल्यांदा राहिलो आहे मी आणि खूप चांगलं वाटतं आहे. आणि बस असेच आपण कंटिन्यू करत राहू. 10 दिवस चॅलेंज झालं तर मग आपण विचार करतोय की 30 डेजचा घ्यायला, पण 30 डेज खूप टफ आहेत, पण मोस्टली ट्राय करू आपण 30 डेज पण ट्राय करायला. बाकी आजचा दिवस चालू करू. आणि आज सकाळी सकाळी मी एक चॅलेंज घेऊन आलो. तर मग मी फुटबॉलने थोडंसं जगलिंग करत करत 50 जर माझे जगलिंग झाला तर आम्ही 2 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये मनालीला जायचा प्लॅन करू. तर मग चॅलेंजला स्टार्ट करू आपण. मी आराध्याला घेऊनच करणार आहे, प्रणेशा शूट करेल. तर मग लेट्स सी चॅलेंज कम्प्लीट होतंय की नाही, काय बोलतोय, होणार की नाही, ट्राय करू. चल, खूप दिवसानंतर फुटबॉल काढला आहे मी, तर मग बघू होतंय की नाही. नाहीतर मग तसं पण जाणारच होता आपण, पण चॅलेंजच्या निमित्ताने एक मला नवीन ऊर्जा भेटेल. सो लेट बघूया बघूया. चल हे घे. तर मग चॅलेंज असं आहे, तर मग आपण काय करू, हे बघा, हा फुटबॉल हा एक झाला, असे मी 50 करणार. तर मग 50 नको, 30 वरतीच ठेवूया, कारण की मी खूप दिवसानंतर फुटबॉल खेळतोय म्हणजे ट्राय करणार आहे. कारण की पहिलं मी 100-200 किती पण करायचो, पण आता इतक्या वर्षाने करणार आहे. तर मग 30 ठेवूया. 30 जर झाले तर 2 ते 3 महिन्यामध्ये मनाली. सो ट्राय करू. तिला आधी नीट पकड, सेट हो. हा, एक आराध्याला पकडूनच करणार आहे मी. तर मग हा एक टास्क आहे माझा. चलो 1 2 3 स्टार्ट. 1 2. अरे तू काउंट कर ना. तू काउंट कर ना. साला मी काउंट करू नाही इसको लू. अरे बापरे, तू उसको काय को ले रहा है? तर मग पहिला चान्स देवाचा झाला. तर मग आता स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52. ये. स्टार्ट. तर मग अशा प्रकारे आमचं चॅलेंज झालंय कम्प्लीट. तर मग आम्ही ट्राय करणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिलमध्ये मनालीला जायचा. तर मग चॅलेंज कम्प्लीट झालं आहे. तर मग परफेक्टली एकदम. आणि आम्ही ट्राय करणार आहोत मनालीला जायला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिलमध्ये. तर मग ट्राय करू. स्टे ट्यून. जर कोणी जर तुमच्या ओळखीचं काय बोलतात त्याला, टूर गाईड करणारा असेल किंवा टूर मॅनेज करणारा असेल तर मग प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि चांगला पॅकेज द्या. तर मग आम्ही जाऊ शकतो टूरवरती. सो बाकी काही नाही. इव्हन स्पॉन्सर करू शकता तर स्पॉन्सर पण करू शकता आम्हाला. बाकी तुमचं प्रमोशन करू आम्ही. आता डेली ब्लॉग टाकतोय, तर मग इन फ्युचर कधी व्हायरल झाले ब्लॉग तर तुमचाच फायदा होईल. बाकी बघूया आता आजचा दिवस कसा होतोय, आज काय करायला भेटतंय. सो लेट्स गो. तर तुम्ही बघू शकता मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये उभा आहे. बाल्कनीमध्ये स्टेअर्सवरती उभा आहे. कारण की मला समोर जे दिसतंय ना मला ते तुम्हाला दाखवतो बघा.
तर मग कोकणामध्ये असे प्राणी बघण्यासाठी कुठे लांब जायची गरज नाही, घरी बसून पण तुम्हाला प्राण्यांचं दर्शन भेटतं. तर माकडं हे असं दिसलं तुम्हाला, मुंगूस, साप, परत आपले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सगळे येत असतात इकडे आणि दर्शन देत असतात. तर मग जवळच्या जवळ सगळं दिसून जातं तुम्हाला. तर मग त्यामुळे कोकणामध्ये खूप मजा येते मला राहण्यासाठी. सो आता संध्याकाळचे वाजले आहेत 5:50 आणि आपला ब्लॉग 6 वाजता येतो आहे आणि आता मी चाललो आहे टुवर्ड्स आपल्या समुद्राकडे, आचरा बीच, कारण की तिकडे टर्टलचं हॅचिंग होणार आहे. तर मग तिकडे तिकडे अंडी टाकतात टर्टल. तर मग तो स्पॉट तुम्हाला दाखवतो आज. तर मग थोडं इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि तुम्हाला पण मजा येईल बघायला. सो लेट्स गो, जाऊया आधी. तर मग हे आपलं घर आणि इकडनं एक राईट साईडने आमचा बीचकडे जायला शॉर्टकट जातो. तर मग मोस्टली तरी मी एकटा असेल तेव्हाच हा शॉर्टकट घेतो, कारण की थोडी आड वाट आहे. तर मग इकडनं कधी एकटा आलो तरच, नाहीतर मग फॅमिलीसोबत आपण फिरून जावं लागतं. तर मग आता जाऊया आपण आचरा बीचवरती. थोडं टर्टल हॅचिंग किंवा टर्टलचं तिकडे काय बोलतात त्याला, नेस्ट असतं ना, ते तुम्हाला जागा दाखवतो. तर मला पण खूप एक्साइटमेंट आहे त्याची. तर मग लेट्स सी, जाऊया आधी. हा बघा मोहर, बघा काय मस्त लागलाय यावर्षी सगळ्या झाडांना. चुम्मा. तर मग आलेलो आहोत आपण आचरा बीचवरती. हा बघा आपला आचरा बीच, काय क्लीन आहे माहीत आहे तुम्हाला, आणि इतकी मस्त आहे ना इकडची वाईब, अलगही लागतं. असं वाटतं की दुसऱ्या कोणत्या तरी आपण कंट्रीमध्ये आलो आहे. हे बघा आमचं समोर तिकडे काय बोलतात तर लाईट हाऊस आहे आणि तिकडनं आपला मध्ये संगम आहे. तर मग आपल्याला संगम पण दिसतो, लाईट हाऊस पण दिसतं, बीच पण दिसतो आणि बाकी सगळे ॲम्युनिटीज पण आहे तिकडे. चेंजिंगसाठी रूम्स केल्यात. तर मग असं काय आहे आपलं आचरा बीच. आणि तिकडे समोर दिसतंय ते हॅचिंग पॉईंट आहे, म्हणजे तिकडे आपले तिकडे कासवांचा नेस्ट आहे. तर मग ते ऑलरेडी त्यांनी तयार करून ठेवलं, ते तुम्हाला जाऊन दाखवतं की कसा सीन आहे तिकडचा. सो लेट्स गो. तर मग हे असं आहे नेस्ट कासवांचं. अजून तरी माईट बी अंडी दिली नाही तिकडे, पण त्यांनी सेटअप करून ठेवलं आहे की इकडे येऊन कासव अंडी देऊ शकतात आणि ते प्रिझर्व होऊ शकतात. तर मग असं काही आहे, मस्त सेटअप करून ठेवलं. हे बघा, तरी नाही म्हणता हे असं एक 10 फीट, 10 नाही 15 फीट बाय 50 फुटाचं तरी असेल. खूप मोठा सीन आहे. इकडे तुम्ही बघू शकता की इकडे त्यांनी बॅनर लावून ठेवलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच केलं आहे सगळं. तर मग असं काहीतरी दिलेलं आहे. तर मग मोस्टली आपल्या गावी येतात ते सगळे टर्टल ऑलिव्ह रेडलिस्ट टर्टल असतात. तर मग दुसरी प्रजाती मे बी नसेल. तर असं काहीतरी आहे. तर मग इकडे मला कासवाचं हे आहेत का, नाही कासव नाही आहे, हा वेगळं काहीतरी वाटतं. तर मग आता काय माहिती आहे, तर रात्री कधीतरी येऊन इकडे अंडी देत असतील कासव. पण
जेव्हा आता हॅचिंग होतील किंवा काय बोलतात त्याला, जेव्हा कासव येऊन इकडे अंडी घालतील आणि जेव्हा ते हॅच होतील तर मी तेव्हा नक्की येऊन शूट करेन आणि दाखवीन तुम्हाला की कसं काय काय होतं इकडे प्रोसेस. तर मग आता सध्या तरी नाही दिले अंडी, तर मग माईट बी एका महिन्यामध्ये जॅन एंड किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये अंडी देतात ते येऊन. तर मग तेव्हा आपल्याला बघायला भेटेल आणि नंतर मग जॅन एप्रिल एंड किंवा एप्रिल मिडपर्यंत ते हॅच होतात. तर मग त्याच्यानंतर मग आपल्याला हॅचिंग प्रोसेस पण दिसेल की कशी इकडनं आपण कासवांना पाण्यामध्ये सोडू शकतो. तर मग बघूया आता कसं होतं हे. तर 100% कवर करणार मी, तुम्हाला दाखवणार. बाकी आपलं बीच तुम्ही बघू शकता, सरळ सरळ लांबपर्यंत पसरलं एकदम. तर मग एंडपर्यंत मालवणपर्यंत जातो तळाशील वगैरे करून. वांगणी आणि आचरा बीच एकच आहे. तर मग हा इकडे आचरा बीच, हा इकडे वांगणी बीच आणि समोर सनसेट पण होतं. तर मग सनसेट तुम्हाला दाखवतो आता. 1 2 3. अभि निकलते है, निघूया आता घरी जायला. आणि थोडा अंधार पण होत पडला आहे, आता 6:30 झाले ऑलमोस्ट. आणि जाता जाता एक खायला पण घेऊन जाऊ घरी, कारण की भूक पण लागली आहे. आणि बघू आता रात्रीचा डिनरचा प्लॅन काय होतो आहे. तर मग डिनरला आज आज बुधवार आहे, तर मग काहीतरी छानसंच खावं लागणार आहे. लेट्स सी, बघूया कसं काय काय होतं आहे ते. आधी घरी जाऊया. आणि आपला व्ह्यू यार, आपला बीच तर नेक्स्ट लेवल आहे यार. इतकं बघावं तितकं कमी आहे. इतकं मस्त वाटतं ना, तुम्ही शांतपणे येऊन संध्याकाळचा बसलात तरी ना तरी खूप फ्रेश वाटून जातं. ती थेरपी आहे. आपल्या गावाकडच्या लोकांना तर थेरपी आहे, तर कधीही येऊन बसू शकतात. पण मुंबईवाले जे येतात ना, त्यांनी पण असं इकडे येऊन थोडा वेळ असं बसून वाईब एन्जॉय करा. थोडा वेळ बसा शांतपणे संध्याकाळची. पाण्यामध्ये जायची गरज नाही आहे जेव्हा याल तेव्हा, पण जेव्हा येऊन थोडा वेळ बसलात ना इकडे की खूप मस्त वाटतं. आता मी आंघोळ कधी केली बीचवरती मला आठवत पण नाही, पण मी आठवड्यातून 2दा तरी येतो बीचवरती, फक्त बसतो शांतपणे. तर मग आता वाजल्यात रात्रीचे 10:30. अच्छा 10:30 झाल्यात. आणि मी गाणी ऐकत होतो. तर मग मी लहानपणी म्हणजे 7वी-8वीला असताना एबासची गाणी ऐकायचो. हा बघा, जर तुम्हाला पण माहिती आहे का हा सिंगर, तर मग मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की ह्याचे गाणे खूप क्लासी असायचे तेव्हाच्या काळी. खूप मस्त रॅप वगैरे मस्त असायचे. आणि तो दिल्लीचा होता, तरी पण आम्ही वाईप करायचो. म्हणजे माझे मित्र वगैरे सगळे वाईप करायचो. म्हणजे ऑलमोस्ट 7वी-8वीपर्यंत 7वी-8वीला आम्ही ऐकायचो गाणी यायचे. इवन आता पण ऐकतो, तर तेव्हापासून ऐकतो. पण खूप रेअर लोक आहेत की ते एबासला ऐकायचे पहिले. तर मग तुम्ही पण त्यातले आहात का? तर मग मला प्लीज कमेंट करून सांगा. त्याचं एक फेवरेट गाणं आहे. आणि बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. आणि बस भेटूया आपण अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, गुड नाईट, सायोनारा.